नमस्कार मंडळी, मी हरीश हांडे. आता मी आलो आहे जोगेश्वरी मजसवाडी इथे आणि आता इथे आर्यन्स गोविंदा पथकची प्रॅक्टिस चा शुभारंभ आहे. आज पहिली प्रॅक्टिस आहे. तशी शाळा सुरू होते तसंच ही शाळा सुरू झालेली आहे आज आणि आजपासून आर्यन्सचा जो वेगळं काय आहे यावर्षी ते दाखवणार आहेत. काय मांडतात लोकांसमोर काय ते सर्व आपल्याला कळेलच या व्हिडिओमध्ये. तर ते सर्व तुम्हाला दाखवतो आणि यांची प्रॅक्टिस कशी असते. पाठीमागे तुम्ही बघू शकता हे ग्राउंड आहे, मजसवाडीचा ग्राउंड आहे आणि ग्राउंड मध्ये आता ही प्रॅक्टिस आता सुरू होईलच. चला तर मग दाखवतो तुम्हाला. तुझं नाव सांग पहिला वेळा. स्पृहा, तू एकदम वरच्या 9व्या थरावरती असतेस, तर पहिल्यांदा जेव्हा तू ट्राय केलंस तर तेव्हा कसं वाटलं? मनामध्ये काय वाटलं? भीती होती की काहीतरी नवीन करण्याचं वेगळं होतं? थोडं थोडं पडणार, बॅलन्सिंग जाणार आणि गेल्या वेळेस सगळे खाली उतरलेले पहिल्या वेळेला, तुझ्या पहिल्या वेळेला. आता आणि तेव्हापासून ते आतापर्यंत आता काय वाटतं? म्हणजे आताच कसं वाटलं? की भीती वाटते की तेव्हा नाही, तेव्हा वाटत होती भीती आणि आता म्हणजे एकदम बिंदास्त? आता चांगलं वाटतं. आता चांगलं वाटतं की काय म्हणजे भीती वाटत नाही तुला जरा पण वरती जाण्याची. आणि आता तू आता कितव्या थरावरती तू साधारण तरी असतेस? म्हणजे 9व्या थरावर, 8व्या 9व्या थरावर मी ऐकलं तुझं असतं. 1व्या थरावरती जाणार आहेस, तर कसं वाटतं? म्हणजे प्रॅक्टिस तुझी आतापर्यंत, आता आज प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि तर कसं तुला ह्या वर्षी काय वाटतंय मनामध्ये की आपल्याला 9व्या थरापर्यंत आपल्याला पोहोचायचं? म्हणजे सगळ्यांनी केलं. खूप खूप धन्यवाद बाळा आणि खूप खूप शुभेच्छा तुला. 9वा थर नक्कीच लागेल.
मंडळी आताच हे लोकांनी 4 इक्केचा ट्राय केलेला आहे. म्हणजे एकावर एक फक्त 4 इक्के लावले आहेत. म्हणजे थरावरती नाही लावले, नॉर्मल असे लावलेले. तर आता बघू आपण पुढे काय काय आपल्याला बघायला मिळत आहे. चला तर. ठीक आहे. हात वरती जाऊ लक्षात ठेवा. आरामात रे. हात वरती करा. गणपती बाप्पा
आम्ही गेले 2 ते 3 वर्ष या ट्रायसाठी प्रयत्न करतोय. आम्ही ही ट्राय यंदा पहिल्यांदा खेळणार आहे, तर आम्ही 4D7 ही ट्राय लावण्याचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू. अशा पद्धतीने जे घालण्यात येतं, कपडे वस्त्र घालण्यात येतात, त्याची जी तयारी असते ना ती पहिला पॅन्ट घालतात, नंतर मग असं त्यावरती बांधण्यात येतं. जसा हा भाऊ आपला करत आहे. पण स्पेनच्या पद्धतीने जे आपण करत आहोत 4D पद्धत, एक नेमकी काय पद्धत आहे वगैरे, आणि ती तुम्ही जे आता करणार आहात, एक्सपिरियन्स करणार आहात, त्याबद्दल काय बोलशील तू? एक्सपिरियन्स तर आमचा कॅटलन स्टाईल मध्ये म्हणजे या गेल्या वर्षीपासूनच चालू झालाय. गेल्या वर्षीपासून म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी करतो. तुम्ही कालाघोडामध्ये केलं होतं? कालाघोडामध्ये म्हणजे 2 वर्ष आम्ही कालाघोडामध्ये कंटिन्युअसली करतोय. आता आम्ही हे उत्सवाला म्हणजे सर्वांना वेगळा कॉन्सेप्ट वाटून आम्ही उत्सवामध्ये स्टार्ट करतोय. आतापर्यंत तुम्ही ठाण्याच्या पद्धतीने, जे मुंबईची आपली पद्धत आहे त्या पद्धतीने आपण करत आलो आहोत, आणि तुम्ही म्हटलं तर मला वाटतं पहिलंच काहीतरी आहात जे स्पेनच्या पद्धतीने सुरुवात केली तुम्ही, नंतर मग त्या सर्व आता महिला गोविंदा पथकाने त्यांनी आता ते करायला चालू केलंय. तर त्याबद्दल काय म्हणायचं ते, जो सुरुवातीला तुमचा जो एक्सपिरियन्स आहे की तुम्हाला बोलण्यात आलं की हा आम्हाला हे काहीतरी करायचं आहे, तर तेव्हा तुला कसं वाटलं होतं? म्हणजे आता आमच्या प्रशिक्षकाने आम्हाला ती कॉन्सेप्ट समजावून दिलेली. आता जे ऑफिशियल्स वगैरे बसतात त्या लोकांना अशी वेगळी कॉन्सेप्ट जरा डोक्यात आली की आपण ह्या पद्धतीने पण थर लावू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे आपल्या क्लाइम्बिंग मध्ये आपल्याला थोडी स्ट्रेंथ भेटू शकते त्या पद्धतीने. म्हणजे इंडियन स्टाईल मध्ये जे आम्ही करतो त्यामध्ये पण स्ट्रेंथ आहे, पण तिथे आपल्याला पोचण्यासाठी शिड्या लागतात. कॅटलन स्टाईल खेळण्यामध्ये कसं आपल्याला क्लाइम्बिंग करून चढून जावं लागतं. तर बाकी काय नाही, त्यामुळे फक्त जास्त स्ट्रेंथ यूज केली पाहिजे, बाकी काय नाही. आणि बाकीचं मंडळ आहेतच जे जसं आता आर्यन्सनं स्टार्ट केलेलं, असे दुसरे पण मंडळ आहेत, त्यांनी पण आता कॅटलन स्टाईल मध्ये थर लावायला सुरुवात केली आहे. तुमच्याकडनं इन्स्पायर होतं? हो, म्हणजे इन्स्पायर तर नाही बोलू शकत, आता ते बघून तर सर्व शिकतात. आम्ही स्पेनवाल्यांना बघून शिकत चाललो या गोष्टी. धन्यवाद. तुझं नाव काय म्हणतं? राहुल भोसले. राहुल भोसले, धन्यवाद. आणि तुझं नाव काय मित्रा? नक्ष. पुन्हा नाव काय? नक्ष देशमुख. धन्यवाद. जो अनुभव आहे स्पेनच्या पद्धतीने आपण थर लावण्याचा, तो कसा आहे? चांगला आहे. म्हणजे ते काय काय शिकलंस त्यामध्ये आपली, म्हणजे त्यामध्ये नॉर्मल दहीहंडी जी आपण थर लावतो आणि आत्ताचे दहीहंडी तुम्ही जे स्पेनच्या पद्धतीने करता, त्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे स्ट्रेट वगैरेच आहे. त्यामध्ये आपण सीडी वगैरेचा कसा प्रकार आहे त्यामध्ये? कारण नॉर्मलमध्ये आपण सीडी जे लावतो ती एक सपोर्ट म्हणून असते, आणि ह्यामध्ये कसा फरक आहे? सपोर्ट नाही, डायरेक्ट एकावर एकच चढणे आहे. तेव्हा भेटलं. तर तुमचं नाव पहिलं सांगा. काय काय जोरात, थोडं जोरात बोला, म्हणजे माझा आवाज कसा येतो जोपर्यंत तसा आवाज आला पाहिजे. माझं नाव तने खानोलकर आहे. हां. मी आता RS पथकामध्ये खेळतो. खेळाडू म्हणजे खेळत आहे असं? 2022 खेळतोय मी. आधी सपोर्टर होतो लहानपणापासून. नंतर माझी मुंबई म्हणजे खेळायला जा वगैरे, नंतर आम्ही सगळे ट्रायमध्ये खेळायला लागलो. तर तुझा आतापर्यंत तुझा एक्सपिरियन्स आहे तो कसा आहे?
खूप चांगलं. म्हणजे तू आता सध्या तरी कितव्या थरावर असतोस वगैरे? 6-7. 6-7 थरावरती असतोस. आणि तुझं नाव काय मित्र? माझं नाव लवेश पावसकर. आणि तुझा जो एक्सपिरियन्स आहे तो आतापर्यंतचा तो कसा आहे म्हणजे, आणि तू कितव्या थरावरती म्हणजे आतापर्यंत ट्राय केलेस? 7-8 थरावरती तुम्ही वेगवेगळे असतात. म्हणजे तुमचं काम म्हणजे एकामेकाला फ्री करणे आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला थरामध्येच असतात. तुझा काय एक्सपिरियन्स आहे म्हणजे तसं? माझं पण लय छान एक्सपिरियन्स आहे. मी 7व्या थरावर चढलेलो. हां. खूप मजा आलेली आणि सगळे म्हणजे हे पण सेलिब्रेट पण करत होते. हां. पहिल्यांदा जेव्हा तू दहीहंडी म्हणून चालू केलंस तेव्हा कसं मनात वाटलं होतं की आपण पडू किंवा भीती वाटेल काय होतं? भीती नाही वाटत. अच्छा, म्हणजे तू पहिला आता सध्या तू 7व्या-8व्या थरावरतीच असतोस बरोबर. आणि तेव्हा त्यानंतर मग तू पहिला सुरुवात कशी केली होतीस? म्हणजे जेव्हा तू आलास तेव्हा पहिला डायरेक्ट 7व्या-8व्या थरावर तर गेला नसेल? म्हणजे 2 वर्ष झाले आता. हां. पहिले मग 3ची मग 4ची असं 5-6 असं दिली ट्राय सगळं. असा ट्रायल करत गेलास. खूप खूप धन्यवाद. आणि हे आपल्याला मित्र भेटलेले आहेत सगळे. धन्यवाद खूप खूप माहिती दिल्याबद्दल. नमस्कार, मी हरीश शेंडे. मी कुलाबावरून आलो आहे आणि माझं चॅनलचं नाव सांस्कृतिक शिलेदार आहे. गेले 2 वर्षापासून मी आर्यन्सचे व्हिडिओज वगैरे केले आहेत. पण मला एक प्रसंग ठाण्यात म्हणजे तो खूप माझा आवडता प्रसंग असा आहे की जेव्हा आर्यन्स मनसेच्या दहीहंडीमध्ये आले आणि तेव्हा अविनाश जाधव यांना चिअर करत होते की तुम्ही रॉकेट आहात. आणि खरंच ते रॉकेट आहेत. आणि बाकी ज्या लोकांची जी स्पीड बघतो आणि यांची जी स्पीड आहे ना, यांच्या स्पीडला कोण कम्पेअर नाही करू शकत. ते पण 9 थर लावून करणं म्हणजे खूपच कठीण आहे. स्पीड मॅटर करते. म्हणजे भले ते प्रो गोविंद असू दे किंवा कुठल्याही याच्यामध्ये असू दे, की स्पीड जी आहे ती कमी होऊन देऊ नका. माझं एवढंच तुम्हाला बोलणं आहे की मेंटेन करा ती स्पीड. बाकीच्या लोक तुमची स्पीड मॅच करण्याचा फार प्रयत्न करत आहेत, बाकी लोक पण करत आहेत. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा पण तुमची जी लेवल आहे आत्ता 2026मध्ये मागच्या वर्षापेक्षा तुम्ही जरा अजून थोडं स्पीडने जर का 9 थर जितके थर लावतात तितके थर प्रॉपर लावा. 10 थर नाही लावले काही हरकत नाही आहे, पण 9 थर तरी तुमचं ते लेवल मेंटेन करून ठेवलं तेवढं तरी नीट तुम्ही करून ठेवा. एवढंच मी म्हणेल. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद तुमचं. आमच्यामध्ये एक छोटीशी सदिच्छा भेट तुमच्यासाठी. सो ही ठाण्यातली स्टाईल आहे. सो आपल्याला ह्युमन टॉवर या सगळ्या गोष्टींमध्ये एक करता आला पाहिजे. आणि आमचं एक छोटंसं सादरीकरण तुमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल.